12 वर्षे सोसलेला जटेचा भार अनिसने केला हलका. मुंबईवाडीच्या जयश्री यादव झाल्या जटामुक्त. गडहिंग्लज अनिसच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकार. तब्बल 1 तपाहून अधिक काळ अज्ञान आणि अंधश्रद्धेतून यल्लामा देवीचा कोप होईल या भीतीपोटी जयश्री महादेव यादव राहणार मुंबईवाडी तालुका आजरा या महिलेच्या डोक्यावर असलेल्या भल्या मोठ्या जटीचा भार अनिस गडहिंग्लज शहर शाखेच्या कार्यकर्त्यांनी निर्धाराने उतरवून अखेर केला हलका. याबाबत अधिक माहिती अशी की महादेव हे भारतीय सेना दलात 18 वर्ष सेवा करून निवृत्त झाले आणि एसटी महामंडळाकडे विविध ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून 15 वर्ष कार्यरत राहिले. या दरम्यान त्यांच्या पत्नी जयश्री यांच्या डोक्यावर केसांचा गुंता निर्माण होऊन हळूहळू जटेची निर्मिती झाली. ती इतकी वाढत गेली की जमिनीला टेकू लागली. सुमारे 5 फुटाहून अधिक लांबीची झाली. चालताना पायांना थडकून त्रास होऊ लागला, म्हणून 3-4 फेर परतून घडी घालून रबरने बांधून ठेवली. त्याचाही दगडासारखा घट्ट गुंता तयार झाला. परिणामी झोपल्यानंतर अंगाखाली ती सापडू लागल्यामुळे त्यामुळे गेली 10 वर्ष शांत झोप लागणे बंद झाले. मानेचा आणि पाठदुखीचा त्रास असह्य झाला. एका आजारपणात पतीचंही अलीकडेच निधन झालं. अशातच अनिसचे कार्यकर्ते संतोष नारायण पाटील, शीतल संतोष पाटील आणि प्रामुख्याने प्राध्यापिका अश्विनी संभाजी पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून श्रीमती यादव यांचे मत परिवर्तन झालं. प्राध्यापक प्रकाश भोईटे, प्राध्यापक सुभाष कोरे, प्राध्यापक पुंडलिक रक्ताडे, पांडुरंग करमळकर यांनी प्रत्यक्ष भेटून त्यांचे अधिक प्रबोधन केलं आणि अंधश्रद्धेची अनाठही वाटणारी भीती घालवली आणि श्रीमती यादव यांच्या जटा काढून भल्या मोठ्या जटेचा भार उतरवून हलका केला. अखेर अंधश्रद्धेला तिलांजली देत वैज्ञानिक दृष्टिकोनाची गुढी उभारून श्रीमती जयश्री यादव यांनी नवीन वर्षाचं आनंदानं स्वागत केलं. याचा विशेष आनंद त्यांच्या 2 मुली मालुताई व मंगल आणि नातू हर्षद यांना देखील झाला आहे.